काय झालं आता? चम्या, क्या रे? कुछ नहीं. तेरी कुछ नहीं का मतलब ना बहुत कुछ होता है. भैया काहीतरी बोलला असणार. कुछ नहीं बोला ना. आणि गालाला काय झालं? नक्कीच मारामारी करून आला असणार. बता क्या हुआ? एक बार बोला ना कुछ नहीं करके. तू ऐसा नहीं बताएगा. रुक, अब्बू को बुलाती हूँ. अब्बू! ए अब बस भी कर मेरी माँ. बताता हूँ. भैयानी मारलं. लेकिन क्यों? ती जयडीची बातमी पोलिसांसमोर भैयानं सांगितली म्हणून. कसली बातमी? तेरे को पता नहीं है? अभी बता तो सही. जयडीनं हाताची नस कापून घेतली. क्या? हा, पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट केले तिला. लेकिन क्यों? वही आज और उसका कोई तो चक्कर. जबान संभाल के बात कर. फिर क्या? आणि दुसरं काय असणार आहे? अख्ख्या गावाला माहिती आहे. जम्या, कुछ भी क्या बक रहा है? शीतल, अरे रुक तो. इसको क्या हुआ अभी? देखा कैसे दौड़ के गई. अब तू ही बता, उसका और राजा का कुछ तो जरूर है. जम्या, कुछ भी बक मत. हे पोलीस नेमकं काय करतात काय माहित. आजा हं? पोलीस कशाला आले तर? अगं आर्मीच्या ट्रेनिंगला जायच्या आधी मुलाची वागणूक कशी आहे याची चौकशी करतात. आणि त्यात जर का वावगं वाटलं ना पुढचं सगळं अवघड. अरे पण ती इथं कसं आल्यात? काय माहित. आता हे सगळं बघून जर त्यांनी नाही काय होत. कसं काय नाही होत? माझ्या जेडीला काय होऊच द्या, तर तुम्ही सगळे आहे आणि मी बी आहे. पुष्पे तर हळू बोल की. अगं गावातली माणसं शेजारी आहेत. असं दे की मग. तुम्हाला कसली एवढी लाज येते? आम्ही काय कुणाच्या घरचं मागून खात नाही. अगं पण ती माणसं आपल्यासाठी झालेत ना. वरडून कालवा करून काय उपयोग आहे? तुम्ही तर अजिबात बोलूच नका. माझ्या पुरीच्या आयुष्याचा नुसता खेळ करून टाकलाय. तिचा जीवच घ्यायचं बाकी होतं तेवढं. दर 4-8 दिवसात काय ना काही लपड आहेच. तर बोयट्या वहिनीला तमाशा करायची सवयच आहे. मी सांगतो बिचाऱ्या आजाचा काय दोष नसणार. हा ना राव, आजा किती साधा आणि सरळ पोरगा आहे. मी सांगतो ह्या जयडीचीच काहीतरी भानगड असणार आहे. खान तशी माते अजून काय. त्याला फसवून साखरपुडा गेला, फुकटचा त्याला त्रास. तर काय बघितलं, हे तर माझ्या पुरीचा जीव चाललाय आणि ह्यांची उणी काढायची चालल्यात. माझ्या जेडीचं कुणालाच काय पडलं नाही. जी माझ्या पुरीलाच नाव ठेवतंय. अगं कोण कशाला बोलते? जीजी, आता कुणी काय बोललं ना तरी तुम्हाला ऐकायला येणारच नाही. माझ्या पुरीच्या जागी जर अजिंक्य असतं ना तर सगळं दवाखाना डोक्यावर घेतला असतं तुम्ही. अहो पोटची पोर आहे माझी. अशा यायला कोणच्या आईला घबरावल? अगं हो बाई. पुष्पा आता डॉक्टर म्हणले ना काही काळजी करायचं कारण नाही. समाधान आहे की आत कमी जास्त बघायला. आता रडतेस कशाला सांगू बरं? माझ्या पुरीचं काय बरं वाईट झालं ना तर पहिल्यांदा तुम्हालाच अडकवणार आहे मी. अगं बाई माझी, तिथं आता काही बोलू नकोस. उगाच लोकांच्या समोर तमाशा नको. शीतल बघितलंस का कशी जीवाची परवड चालली ती. जीजी, तुम्ही काळजी करू नका. जेडीला काय नाही होणार. बायडी माझी ती.
काहीतरी वाटलं म्हणून आलीस का नाही पडत. शीतल, अगं असंच जीवाने जीव जाण्याचा असतो बघ. मामी आजाबर बोलावं का? आजाला विचारून बघावं. पण आजा जर का म्हणला कशाला आलीस तर आजाच्या मनाची अवस्था लई वाईट झाली असेल. पण त्याला आपणच धीर दिला पाहिजे. मामी बसा तुम्ही. जीजी या. काय रे, नाव काय तुझं? गोट्या. तुझं काय रे? सचिन सर. आजा तू काय बी काळजी करू नकस. सगळं नीट होईल. काय नीट होईल? संपलंय सगळं. संपलं बिंपलं काय नाही. तुला अजून ट्रेनिंगला जायचंय. जयडी कशी आहे? बरी आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली. ती नक्की शुद्धीवर येईल. तू काळजी करू नकस. शितली अगं, तू शांत होती. खरंच यात माझं काय नाही. हे तुला मला सांगायची काय बी गरज नाही. हे बघ तू टेन्शन घेऊ नकस. मी हाय तुझ्या बरोबर. अगं कसं टेन्शन घेऊ नको. पोलीस आल्यात आणि ते जेडी शुद्धीवर यायची वाट बघतात. आणि त्यांना कळालं की माझ्या मोतीनं असं केलं तर पण तुझा यात काय दोष नाही तर तू कशाला काळजी करतोयस? शितले, माझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचं काय होणार? मिळणार. काय माहित मिळतंय का मला आर्मीवर पाणी सोडायला लागते? नाही नाही असं काय बी होणार नाही. तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट बी मिळणार आणि तू ट्रेनिंगला बी जाणार. मला नाही वाटत.